सोलापूरचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते महेश अण्णा कोटे यांचं प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्यानं आज सकाळी दुःखद निधन झालेलं आहे आणि या बातमीने सर्वांना धक्का बसलेला आहे। सध्या मुरारजी पेठ येथील महेश अण्णा कोटे यांच्या निवासस्थानाबाहेर सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे आणि सर्वांच्या डोळ्यात महेश अण्णांच्या आठवणींचा एक अश्रू या ठिकाणी महेश अण्णांच्या आठवणींचे अश्रू निघत आहे। अनेक मान्यवरांनी महेश अण्णांना श्रद्धांजली दिलेली आहे, श्रद्धांजली वाहिलेली आहे। दरम्यान महेश अण्णा कोटे यांचं अंत्यसंस्कार कधी होणार, त्यांना प्रयागराज येथून त्यांचं पार्थिव शरीर कधी आणणार या संदर्भात माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली आहे। त्यानुसार महेश अण्णा कोटे यांचा जो प्रयागराज येथे जो पार्थिव आहे हॉस्पिटलमधून, तो पार्थिव शरीर आहे तो विशेष विमान अर्थात एअर अँब्युलन्सनं या ठिकाणी सोलापुरात आणलं जाणार आहे आणि जवळपास संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या सुमारास त्यांचं पार्थिव शरीर सोलापुरात येईल आणि उद्या सकाळी 11 वाजता म्हणजे उद्या 15 जानेवारी रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौक अर्थात जुना पुणा नाका येथील स्मशानभूमीत महेश अण्णा कोटे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती गुरुशांत धुत्तरगावकर यांनी दिलेली आहे। दरम्यान गुरुशांत धुत्तरगावकर यांनी काय म्हटलंय पाहूया। तो भाग महत्वाचा इथला मला वाटतं आपला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय महेश अण्णा कोटे यांचं आज सकाळी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालंय। ही गोष्ट आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। आता तिथल्या हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर संपलेली आहे। हॉस्पिटलची प्रोसिजर संपण्याआधी काही एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली होती, परंतु तिथल्या प्रोसिजरला वेळ लागल्यामुळे आता अशी अपडेट आहे की संध्याकाळी साधारण 7 वाजता एअर ॲम्ब्युलन्सनी प्रयागराजवरून बॉडी टेक ऑफ करेल आणि पुण्याला आणलं जाईल। पुण्यावरून इथं रात्री पोचतील आणि उद्या बुधवार सकाळी 11 वाजता अंत्यविधी करण्यात येईल अशी अपडेट।